कोल्हापूरमधल्या राजारामपुरीत एका घराला भीषण आग लागली आहे। राजारामपुरीमध्ये असलेल्या नवशा मारुती मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या एका घराला भीषण आग लागली। घरात लागलेल्या आगीत सिलेंडरचा ब्लास्टही झाला। सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घराचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। सिलेंडरचा जेव्हा स्फोट झाला त्या घटनेचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। कोल्हापूरमधून बातमी। राजारामपुरीत एका घराला भीषण आग लागली आहे आणि या आगीमध्ये सिलेंडरचा स्फोटही झालेला आहे। या दृश्यांमधून आपण पाहतोय आगीची दाहकता। शेखर पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। शेखर, नेमकी या घराला आग कशामुळे लागली? कस्तुरी आग नेमकी कशाबद्दल लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही, मात्र ही आगीची दाहकता आपण सांगतोय। मात्र ती दाहकता एकीकडे असताना दुसरीकडे अशा पद्धतीनं जीवाची बाजी लावून अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी आग विझवत होते आणि अचानकच सिलेंडरचा ब्लास्ट झालेला आहे। किती मोठ्या प्रमाणात हा ब्लास्ट त्या ठिकाणी झालाय आपण याचा अंदाज त्या ठिकाणी लावू शकतो। सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची बातमी मिळाली, त्यामुळे एक दिलासादायक बातमी खरं तर म्हणावी लागेल। मात्र या घराचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अजूनही त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते ही आग विझवताना पाहायला मिळत आहेत। आग विझवल्यानंतर नेमकी हे आग कशामुळे लागली होती याचा अहवाल त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्यानंतर ही समजेल। मात्र धन्यवाद शेखर, तुमचा मुद्दा